जय आदिवासी, जय संविधान, जय भीम, लाल सलाम. आपण या निवडणुकीला सामोरं जातोय. त्या निमित्ताने उपस्थित सर्व मान्यवर, विशेषतः उमेदवार, सर्वच पक्षांचे नेते, आमचे सुद्धा मार्गदर्शक ॲडव्होकेट नाथा शिंगारे आणि उपस्थित सर्व बंधू भगिनींना, आजची निवडणूक ही खरं वेगळी आहे. ही या भागाच्या इतिहासामध्ये नोंद होणारी ही निवडणूक आहे. ह्या भागामध्ये मी तुम्हाला ठरवलेलं आहे की ह्या वेळेस 100% परिवर्तन होणार आणि होणार. लोकांची जन्म भावना आहे. त्या जनभावनेला सोबत घेत आपल्याला पुढे जायचंय आणि आपल्याला आपले उमेदवार लोकांनीच ठरवलेले की यावेळेस निवडून आणायचे. मी 2-3 मुद्दे फक्त आपल्याला सांगतो, वेळ घेत नाहीये, पण उशीर झालेला आहे आणि ॲडव्होकेट नाथा शिंगारे साहेब सुद्धा आपल्याशी बोलणार आहेत. ही निवडणूक आहे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची. ह्या निवडणुकीमध्ये अनेक वेळा मुद्दे जे येतात ते विधानसभेचे. मान्य नामदार वळसे पाटील साहेबांची कामं, त्यांच्याविषयीची भूमिका, त्यांनी केलेले विकास कामं याच्याविषयीची बरीचशी चर्चा ज्या निवडणुकीमध्ये होताना दिसते. खरं म्हणजे ही निवडणूक विधानसभेची नाही, ही निवडणूक मान्य नामदार वळसे पाटील साहेब यांची नाही. ही निवडणूक आहे पंचायत समिती सदस्यांची आणि जिल्हा परिषद सदस्यांची. चर्चा झाली पाहिजे पंचायत समिती सदस्यांच्या कामांविषयी आणि जिल्हा परिषद सदस्यांच्या कामांविषयी. विधानसभेच्या निवडणुकीची किंवा त्याविषयीची चर्चा आता गरज नाही. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद समितीच्या कामांविषयी आपण बोललं पाहिजे. त्याच्याविषयीची काय मुद्दे येतात पुढे तुम्ही जरा थोडं आठवा आणि मुद्दे लक्षात घ्या. आपल्या भागातल्या सरकारी दवाखान्यांची गुणवत्ता काय, सरकारी दवाखान्यांमध्ये अवस्था काय आहे आणि सरकारी दवाखाने चांगले व्हावेत म्हणून 2-2, 3-3 दिवस ह्या तळेघरच्या ग्रामीण रुग्णालयाच्या बाहेर 25-30 लोक, 40-50 लोक, शेकडो लोक रात्रंदिवस आंदोलन करणारे कोण होते. खरं हे काम होतं पंचायत समितीचं, इथल्या लोकप्रतिनिधींचं. आरोग्याच्या प्रश्नांवर लढणारी किसान सभा, लोकांच्या हाताला काम देणारी, 70 लाखापेक्षा जास्त लोकांच्या हाताला गावातल्या गावात मनरेगाच्या माध्यमातून काम देणारी किसान सभा. काम होतं पंचायत समितीचं, त्या लोकप्रतिनिधींनी ते केलं पाहिजे, पण केलं किसान सभेने. जनावरांना लंपी आजार आला, पशुसंवर्धन विभागाचं काम होतं, लसीकरण चालू नव्हतं, जनावरांसहित मोर्चा काढण्याची धमकी आणि आंदोलनाचं पत्र दिलं किसान सभेने आणि हजारो जनावरांचं लसीकरण सुरू झालं पंचायत समितीच्या माध्यमातून. काम होतं पंचायत समिती सदस्यांचं, पण केलं किसान सभेच्या आणि आपल्या भागातल्या तुम्ही आम्ही जनते. आम्ही किसान सभेचं म्हणणार नाही, त्याच्यात बिरसा ब्रिगेड असेल, आपण तुम्ही सगळे लोक असाल, तिथे सगळे विजेचा प्रश्न त्याच्याविषयी चर्चा झाली. रस्ते, गावागावांमधले रस्ते चांगले व्हावे म्हणून ढोल आंदोलन करणारे कोण होते, आपण होतो. हे काम कुणाचं होतं. शिक्षण, पेसा गावातल्या शाळांमध्ये शिक्षक नव्हते, एक शिक्षक होता आणि काही शाळा तर 0 शिक्षकी झाल्या. आंदोलनाला कोण पुढे आलं, कुणाचं काम होतं हा विचार करा. पाणी पुरवठा योजना, जल जीवन मिशनची योजना, कोट्यवधी रुपये खर्च झाले आणि आमच्या आदिवासी भागातल्या माय माऊलींच्या डोक्यावरचा अंडा अजून उतरला नाही. मी तर तुम्हाला काही बातम्या आणल्या त्या दाखवल्या असत्या. जर उन्हाळ्यामध्ये बातम्या येतात की आदिवासी भागातल्या महिलांची वरमान पाण्यासाठी सुरू झाली, याचे उत्तर कोण देणार. लघु पाटबंधारे छोटे बांध करून पाण्याखाली शेती कशात जाईल. पंचायत समितीचा विभाग आहे, झाल्या का ते कामं. रोजगार हमी कायद्याची अंमलबजावणी होऊन मिळालं का ते काम लोकांना, ते किसान सभाला. आणि एकच मुद्दा सांगतो, पैसा कायदा सांगतो की गावाच्या ग्रामसभेने जे लाभार्थी निवडलेत योजनांचे तेच लाभार्थी निश्चित करायचे आणि त्यांनाच मग ती ताडपत्री असेल, मशीन असेल, विषयांचा गट असेल, ह्या सगळ्या योजना पंचायत समिती झडपीच्या त्यांनाच द्यायच्या, असा पैसा कायदा सांगतो. तुम्ही मला प्रामाणिकपणे सांगा, आपल्या ग्रामसभा जी लाभार्थ्यांची यादी वेगवेगळ्या योजनांचे ठरवते त्याच लाभार्थ्यांना योजना मिळतात का, मिळतात का. इकडे पंचायत समितीत जाणार, जिल्हा परिषदेत जाणार आणि लाभार्थ्यांची यादी बदलणार, कामांची यादी बदलणार. मग काय ग्रामसभेला अर्थ आहे. पैसा कायद्याचं उल्लंघन कोण करते. असे अनेक प्रश्न आहेत, एक नाही असे खूप प्रश्न आहेत. मी आपल्याला सांगतो, काही लोकांना असं वाटतं की तुम्ही एकट्या सुट्ट्या निवडून आला किंवा तुम्ही आलात, आमच्याकडे सत्ता आहे तर तुम्ही कामं काय करणार. त्यांना नम्रपणाने सांगा, तुम्ही जे म्हणता सत्ता नाही काय नाही,
जनतेची ताकद तुमच्या सत्तेपेक्षा जास्त आहे. ज्या उमेदवारांमागे आपल्या सगळ्या जनतेची ताकद आहे, ज्यांच्या सोबत आम्ही सगळेजण उभे आहोत, ज्यांची जर कुणी कामं अडवण्याचा प्रयत्न केला तर त्या कार्यालयाच्या बाहेर लोकशाही आणि संविधानाच्या मार्गाने त्या कार्यालयाला सर्व व्यक्तीवर कसं आणायचं ते आम्ही ठरवू. त्याच्यात तुम्ही आम्ही करू नका. तुमच्या पक्षीय सत्तेपेक्षा आमच्या जनतेची सत्ता ही मोठी आहे आणि या उमेदवारांमागे इथल्या जनतेची सत्ता आहे हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे आमची कुणी हरवणूक करेल हा विश्वास सोडा. आणि एक मुद्दा सकाळी मी एकाची बाईट पाहिली, त्याचं उत्तर जरा 2 मिनिटात देतो. सविस्तर उत्तर पत्रकार परिषदेत देणार आहे, पण आता तो एकच 2च मिनिटात देतो. सकाळी राजू गोरेचे उमेदवार प्रतिस्पर्धी जे आहेत माननीय संजय गावरी साहेब, त्यांनी किसान सभेवर चांगली टीका केली. ऐकले मी, रस्त्यात येताना प्रवासात येताना ऐकले. त्याच्याविषयी मी पत्रकार परिषद निवांत बोलेल. फक्त त्याचा एकच मुद्दा सांगतो, ते भारी येते म्हणजे वाईट कधी कधी हसावं की रडावं अशी परिस्थिती होते. तो मुद्दा काय ते म्हणले, ज्या लोकांची सत्ता नाही हे एखादा निवडून आला तर काय होणार आहे वगैरे वगैरे ते बोलले. त्यांना हे माहीत नाहीये की सत्ता असू नसो जनतेची ताकद सोबत होती म्हणून मागच्या वर्षी 3000 पेक्षा जास्त लोकांना भिड्याची नुकसान भरपाई आपण सगळ्यांनी लढून मिळवलेली आहे. जनतेने लढून मिळवलेली आहे. कोण म्हणते तुमची सत्ता, तुम्ही सत्तेत होते, तुमच्याकडे मंत्रिपद होती, पण आमच्या सोबत जनतेची ताकद होती. 4 वर्ष लढलो आणि लोकांना कोट्यवधी रक्कम ह्या सगळ्या भागाला 3000 लोकांना आपण मिळवून दिली. ते असे म्हटले. त्याच्या पुढे ते म्हटले नाही, ते लोक दिखावीगिरी करतात. ते म्हटले की आम्ही वळसे पाटील साहेबांनी आंदोलन चालू करण्याच्या अगोदर यांना चर्चेला बोलवलं आणि यांना सांगितलं की हिड्याची नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे. अंतिम फाईल सही त्यांच्या अपेक्षा पेपर ऐका तुम्ही, मुख्यमंत्र्यांना पैसा मंजूर झालाय आणि मुख्यमंत्र्यांकडे फाईल सहीला गेलेली आहे. पैसे मिळण्याची फाईल सहीला गेलेली मुख्यमंत्री मोदयांकडे. तुम्ही काही आंदोलन करू नका, 8 दिवसात पैसे मिळणार आहेत, तुमचा विषय मार्गी लागणार आहे, तुम्ही आंदोलन करू नका. पण किसान सभेवाल्यांना लक्षात आलं की पैसे मिळणार आहेत. मग किसान सभेवाल्यांनी उपोषण केलं, दिखाऊगिरी केली आणि किसान सभेवाल्यांनी ते मंजूर तर झालंच होतं अगोदर आणि त्याचं श्रेय घेतलं, असा सगळा आरोप आपल्यावर केला. अरे आताच्या जमान्यात असं खोटं बोललं तर कसं सहन होईल? आता सोशल मीडिया आहे, कागदपत्र आहेत, आपली पोरं बी थोडीफार शिकलेली आहेत, फाईल तयार केलेली आहे, सगळं केलं. तुम्ही खोटं सर्रास बोलता आणि तुम्हाला वाटतं मागच्या काळात काहीतरी खोटं बोलायचं लोकांनी ऐकायचं, असं चालेल का? थोड्या नीट लक्षात ठेवा. पुराव्याविषयी फाईल आणलेली आहे, त्याचं उत्तर पत्रकार परिषद तर देणारच आहे. पण तुम्हालाही सांगतो, 2020 ला हिड्याची नुकसान झालं, पंचनामे झाले. 2020 पासून 2025 पर्यंत किसान सभेने 2020 ला काय केलं, 21 ला काय केलं, 22 ला काय केलं, 23 ला काय केलं आणि 24 ला काय केलं, याचा एक अंकच आम्ही छापलाय. त्याच्यावर एक अंक, त्या अंकामध्ये ह्या 5 वर्षात आम्ही काय केलं हे तुमच्या समोर आम्ही सगळं मांडलेलं आहे. 5 वर्षामध्ये काय पाठपुरावा केला ते. आणि राहिला दुसरा मुद्दा, ते म्हटलं ना की आंदोलनाच्या अगोदरच, उपोषणाच्या अगोदरच ते सँक्शन झालं. त्याच्यासाठी त्यांना मी जरा तारखा सांगतो आणि त्याचे डॉक्युमेंट देतो. आम्ही उपोषणाचं पत्र दिलं 5 फेब्रुवारी 2024 ला. सांगितलं 15 फेब्रुवारीला आम्ही उपोषणाला बसणार आहे. म्हणजे किती दिवस अगोदर? 10 दिवस अगोदर उपोषणाचं पत्र दिलं पंत साहेबांना की आम्ही 10 तारखेला बसतोय, 15 तारखेला बसतोय. त्याच्यानंतर इथले खासदार वळसे पाटील साहेब, माजी खासदार, मंत्री सगळ्यांना पत्र दिलं 10 दिवस अगोदर की आम्ही उपोषणाला बसणार आहे बरं का, आमची दखल घ्या बरं का, आमचं उपोषण जास्त ताणेल, लोक येणार आहेत, ह्या विषय वाढेल, आम्हाला त्याच्या अगोदरच प्रश्न मिटवा. यांनी काही चर्चा केली नाही. 15 तारखेला आम्ही उपोषणाला बसणार, तर यांनी 14 तारखेला मला तहसीलदार मान्य नागटिळक साहेब सगळे पुरावे त्यांनी फोन केला. म्हटलं तुमचं उद्या उपोषण आहे. म्हटलं हो बरोबर आहे, तुम्ही काही प्रश्न सोडवला नाही म्हणून आम्हाला उपोषणाला बसावं लागतंय. ते म्हटले आज रात्री नामदार महोदय म्हणजे वळसे पाटील साहेब सरकारी गेस्ट हाऊसला तुम्हाला बोलवलंय. फोन कोणाचा आला? तहसीलदार महोदयांचा आला. आम्ही म्हटलं नक्की येतो, मंत्री महोदय आहेत, भेटायला काय हरकत आहे, सरकारचे प्रतिनिधी आहेत, आम्ही येतो चर्चेला. रात्रीच्या 9-9:30 चर्चेला आम्ही गेलो. अशोक पेकारी साक्षीला आहे,
आमचे सगळे 7-8 कार्यकर्ते साक्षीला आहे. चर्चा झाली. वळसे पाटील साहेब म्हणले की तुम्हाला 8 दिवसाचे होईल, तुम्ही उपोषण करू नका. तुम्ही म्हटलं साहेब 2022 ला पण तुम्हाला भेटलो होतो, 2023 ला पण तुम्हाला भेटलो होतो, तुम्ही आम्हाला तेव्हाही हीच आश्वासनं दिली. आज आम्ही तुमच्या आश्वासनाला थांबणार भीक घालणार नाही. आम्ही उपोषण करतो. जेव्हा निर्णय होईल तेव्हा आम्ही उपोषण थांबू. आता तारखा लक्षात घ्या. 15 तारखेला उपोषण सुरू केलं. लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. हजारो लोक मंचरला आली. मी स्वतः उपोषणाला होतो. आमच्या भीमाताई होत्या, आमच्या कमलताई होत्या, अजून 2-3 लोक होती. उपोषण सुरू झालं. दुसऱ्या दिवशी बातम्या गेल्या. 16 तारखेला माननीय मंत्री महोदय वळसे पाटील यांनी एक मंत्रालयात बैठक घेतली की आमच्या मतदारसंघातील लोक लय रस्त्यावर येऊन आंदोलन करतात, काहीतरी याचं झालं पाहिजे. 16 त्यांनी मिटिंग घेतली. लोक रोज गावागावाची पाठिंबा द्यायला येत होती. उपोषण सुरू होतं. दुसऱ्या दिवशी घेतली मिटिंग. 19 तारखेला म्हणजे 15ला उपोषण सुरू झालं, चालूच होतं. 15, 16, 17, 18, 19 उपोषणाच्या 5व्या दिवशी उपोषण चालूच. 5व्या दिवशी माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला की इतकी रक्कम आम्हाला लागणार आहे, तुम्ही आम्हाला द्या. तरी प्रस्ताव पाठवलाय 19 तारखेला उपोषणाच्या 5व्या दिवशी. आणि हे महाशय म्हणतात अगोदरच सँक्शन झालं. अरे काय बोलतात? 15-19 तारखेला तुम्ही प्रस्ताव पाठवला. त्याच्यानंतर 20 तारखेला विभागीय आयुक्त यांनी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवला. 20 तारखेपर्यंत उपोषण सुरूच होतं. 6वा दिवस होता. आणि तुम्हाला सांगतो त्याच्या आदल्या रात्री तुम्ही कुणाची थट्टा करताय. 7 दिवस उपाशी पोटी आम्ही होतो. ऍडमिट केलं होतं. शुगर खाली आली होती. डॉक्टरांचे रिपोर्ट बघा आमच्या अवस्था काय झाल्या. गावागावात इथे 400 लोकांची सभा झाली. मंचर ते घोडेगाव पायी रॅली झाली. गावागावात लोकांनी आंदोलन सुरू केली. आणि 20 तारखेला रात्री आमच्याकडे माननीय मंत्री महोदय वळसे पाटील साहेब मंचरला उपोषणाच्या ठिकाणी रात्री 10 वाजता आले. आम्हाला म्हटले तुम्ही काळजी करू नका, उपोषण उद्या सोडा, आम्ही कॅबिनेट मध्ये येत्या हे मंजूर करू. त्यांचा शब्द आहे कॅबिनेट मध्ये मंजूर करू. हे म्हणतात की अगोदरच मंजूर झालं. कसं काय मंजूर झालं? प्रस्ताव आम्ही उपोषण सुरू केल्यावर प्रस्ताव केलाय. आम्ही उपोषण सुरू केल्यावर प्रस्ताव केलाय. उपोषण चालू असताना तुम्ही आम्हाला येऊन भेटले स्वतः वळसे पाटील साहेब. म्हटले तुम्ही उपोषण उद्या थांबवा, आम्ही कॅबिनेट मध्ये मान्य करू. आम्ही त्यांच्या शब्दाला किंमत दिली. पण आम्ही विश्वास नाही ठेवला, कारण 2 वेळा बसवलं होतं. आम्ही म्हटलं ठीक आहे, आम्ही उपोषण उद्या थांबवतो. हे सगळे टीका करणारे आहेत ना, हे सगळे उपोषण सोडायला 21 तारखेला आले होते. आम्ही म्हटलं उपोषण थांबवतो, पण हा मांडव सोडणार नाही. जोपर्यंत कॅबिनेट मध्ये डिसिजन होत नाही तोपर्यंत ह्या मंचर मधल्या आंदोलनाचा मांडव सोडणार नाही. उपोषण थांबवतो, पण तिथंच धरणे आंदोलन सुरू करणार. आणि आम्ही आंदोलन कंटिन्यू चालू ठेवलं. एकही उपोषण थांबवलं नाही. धरणे आंदोलन चालू ठेवलं. आपण ते उपोषण 21 ला थांबवलं. त्याच 21च्या मंडपात धरणे आंदोलन सुरू झालं. 21, 22, 23, 24, 25 परत 5 दिवस धरणे आंदोलन त्याच मंडपात सुरू. शेवटी 25 तारखेला कॅबिनेट मध्ये किड्याच्या नुकसान भरपाईचा निर्णय झाला आणि त्याची कॉपी आम्हाला व्हॉट्सअपला पाठवली गेली. तेव्हा 25 तारखेला म्हणजे सरळ 10 दिवसांनी ते आंदोलन आपण थांबवलं आणि कॅबिनेटचा डिसिजन झाल्यानंतर ते आंदोलन माघारी घेतलं. आणि हे म्हणतात की आम्ही अगोदरच निधी मंजूर झाला. मला सांगा, प्रशासनातलं सगळ्यांना थोडंफार आपल्याला सगळ्यांना कळतं, एखाद्या विषयाचा प्रस्तावही गेला नाही, एखाद्या विषयाचे कॅबिनेट मध्ये निर्णय झाला नाही आणि प्रस्ताव गेला नाही, कॅबिनेट मध्ये डिसिजन नाही, त्याच्या अगोदर मुख्यमंत्र्यांकडे निधीच्यासाठी सही किंवा मुख्यमंत्र्यांकडे अंतिम मान्यतेसाठी कसं जाईल? जर फाईल मध्ये प्रस्तावच नसेल, कॅबिनेटची मान्यताच नसेल, तर माननीय मुख्यमंत्री महोदय अगोदर हा निधी कसा मंजूर करतील? काय तुम्ही फसवताय? ह्या सगळे डॉक्युमेंट आमच्या जवळ आहेत. मी मागच्या विधानसभेत सांगितलं होतं, असं इकडे तिकडे बोलण्यापेक्षा या भागातली 10 जाणती माणसं समोर करा, किसान सभेच्या लोकांना बसवा, तुम्ही बसा आणि काय दूध का दूध पाणी एकदाची होऊन जाऊ द्या. तुमच्यासारखी स्त्रियाची लढाई आम्हाला नाही करायची. आमचा मुद्दा एवढाच आहे. ते म्हटलं मग दुसरी नुकसान झालं तर काय? आणि त्याच्यानंतर परत हिरड्याचं नुकसान झालंय. आपण लढतोय याच्यासाठी की हिरड्याचं यापुढे जेव्हा जेव्हा नुकसान होईल तेव्हा तेव्हा त्याला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. याच्यासाठी नुकसान भरपाईच्या कक्षेत आणा ही मागणी घेऊन आपण आंदोलन, लोकांना पैसे मिळाल्याबरोबर दुसऱ्या 2 महिन्यात ही मागणी लावून धरली. ते आम्ही का केलं पाहिजे? आम्हाला लोकांनी निवडून नाही दिलेलं. निवडून ज्यांना दिलंय त्यांनी त्यांच्या कामामध्ये कसूर केली,
त्यांना इथल्या भागाच्या प्रश्नांची जाणीव नाहीये, त्यांना इथल्या भागाच्या लोकांच्या रोजगाराचं, त्यांच्या उत्पन्नाचं, त्यांच्या जगण्याचं साधन नेमकं काय याची जाणीव नाहीये. नाहीतर हिड्याच्या प्रश्नाविषयी आम्हाला आंदोलन करण्याची गरज पडली नसते. माननीय नामदार साहेब आणि त्यांचे सगळे सहकारी यांनी खरं म्हणजे आमच्या अगोदर, उपोषणाच्या अगोदर, आंदोलनाच्या अगोदर जो 4 वर्ष आम्ही लढत होतो, त्या 4 वर्षात ते मंत्री मोठे होते, त्यांनी खरं म्हणजे हा प्रश्न मागे लावायला पाहिजे होता. अजूनही हिड्याचा प्रश्न भिजत भोमटा पडलाय. आम्ही शेवटपर्यंत लढणार आहे, तुमच्या सोबतीने लढणार आहे, ही खात्री आहे. ह्या चळवळीचा या तालुक्यातला इतिहास आहे. मी आपल्याला एवढंच नम्रपणाने सांगत, अशा प्रकारची खोटी आश्वासनं, अशा प्रकारच्या खोट्या वाता आणि अशा प्रकारचं खोटं स्वप्न यांना ज्या वेळेस या भागातून उकडून फेका. अशा प्रकारचं खोटं चालणार नाही. जे आहे, जे उमेदवार असतील ते जनतेचे असतील, जनता सांगेल ते होईल. ही भूमिका आपण या पुढच्या काळात घेतली पाहिजे. मी आपल्याला आश्वासन देतो, शेवटचा शब्द देतो आणि थांबतो, की तुम्ही त्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना जे मतदान कराल ते तुमचं मत वाया जाऊ देणार नाही, एवढी आम्ही दक्षता घेऊ. 100% तुम्ही दिलेल्या एका मताचा हिशोब तुम्हाला देऊ. 100% दरवर्षी केलेल्या कामाचा अहवाल तुमच्यापर्यंत आणू, गावागावात पिंजून काढू आणि चांगलं काम करण्याचा तुमच्या सोबतीने पुढच्या 5 वर्षात अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न करू. ही आमची ग्वाही आहे, ही आमच्या सगळ्यांची ग्वाही आहे. आपण विश्वास टाका, साथ द्या आणि ज्या वेळेस हे तिन्ही उमेदवार आमच्या गवारीताई आहेत, आमच्या माईताई आहेत आणि आपले राजू गोडे आहेत, ह्या तिघांच्या मागे भक्कमपणाने उभे राहा आणि तुम्ही सर्व या पुढच्या 5 वर्षात आपण सगळे मिळून कसं काम करायचं ते आपण सगळे मिळून ठरवू. परत एकदा सगळ्यांना क्रांतिकारी सलाम. इन्क्लाब जिंदाबाद.